सांगली सराफकट्टा येथील चोरीतील दागिने विक्री करण्यासाठी आलेल्या दोन्ही महिलांना मुद्देमालसह ताब्यात घेण्यात आले। त्यांच्याकडून सोन्या चांदीचे दागिने जप्त करून विटा येथे घरफोडीचा गुन्हा उघड करण्यात पोलिसांना यश आले आहे। विटा पोलीस ठाणे हद्दीत 9 डिसेंबर रोजी शाहूनगर येथे अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून सोन्या चांदीचे दागिने लंपास केले होते। त्याची फिर्याद तृप्ती रवींद्र लिमे यांनी विटा पोलीस ठाणे दिली होती। याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे एक पथक करीत असता सहपोलीस फौजदार मारुती साळुंखे यांना खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की 2 महिला या चोरीचे सोने विक्री करण्याकरिता सराफकट्टा सांगली येथे येणार आहेत। पथकाने 2 पंचासह सराफकट्टा सांगली येथे नागोबा मंदिर चौकामध्ये सापळा रचून संशयितरित्या फिरणाऱ्या 2 महिलांना ताब्यात घेतले। त्यांच्याकडे मिळालेल्या सोन्या चांदीच्या दागिन्याबद्दल सखोल चौकशी केली असता शाहूनगर विटा येथून एक बंद असलेले राहते घर फोडून रात्रीच्या वेळी चोरी केल्या असल्याचे त्यांनी कबुली दिली। त्यांचे कब्जात सोन्याचे दागिने 1,44,080 रुपयांचा मुद्देमाल आणि 2 किलो 180 ग्राम चांदीचे ताट, पूजेचे साहित्य विशाल जवळे राहणार 24 कॅरेट बिल्डिंग विटा, खानापूर रोड विटा यास विकले असल्याचे सांगितले। सदर गुन्ह्यातील सोन्याचे दागिने सविस्तर पंचनाम्याने जप्त करण्यात आले असून मुद्देमाल सह आरोपींना विटा पोलीस ठाण्याच्या हवाली करण्यात आले आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, अपर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले मॅडम यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अभिजित सावंत, सह पोलीस फौजदार मारुती साळुंखे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील चौधरी, जितेंद्र जाधव, मच्छिंद्र बर्डे, पोलीस नाईक राहुल जाधव, पोलीस कॉन्स्टेबल सोहेल कार्तियानी, अजय बेंद्रे, महिला पोलीस नाईक शुभांगी मुळीक, विमल नांदगावे, कॅप्टन गुंडवाडे तसेच विटा पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक शेळके आणि त्यांचेकडील स्टाफ यांनी पार पाडली।